सर्वोच्च न्यायालयात 25 नोव्हेंबरला विकास गवळी यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50% आरक्षण मर्यादेवरील याचिकेवर सुनावणी होणार। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जॉयमाला बॅगचे हे खटला ऐकणार। निकालापूर्वी उमेदवारांमध्ये चिंतेचं वातावरण। गोंदियातील बाळहत्या प्रकरणात आईची धक्कादायक कबुली। नोकरीसाठी बाळ नको म्हणून वेनगंगा नदीत फेकल्याचा खुलासा। पोलिसांच्या तपासात अपहरण कथा फोल ठरली। धाराशिव जिल्ह्यात अवैध मद्यावर विशेष मोहीम राबवण्यात आली। 16 ठिकाणी छापे टाकून 6 लाखांहून अधिक किमतीचं मद्य जप्त। मोठ्या प्रमाणात रसायन जागेवरच नष्ट। म्हसवड नगरपरिषद निवडणुकीत पत्रकारांना वेळेत माहिती न मिळण्याचा सवाल उपस्थित। वृत्तपत्र वेळेच्या ताणातून अचूक डेटा हवा अशी मागणी। निवडणूक अधिकाऱ्यांवर नाराजी। निवडणूक रणधुमाळीत खुलताबाद शहरात कचरा, दुर्गंधी व सांडपाण्याची समस्या तीव्र। नागरिक त्रस्त। महिला व लहान मुलांना मास्क लावून करावा लागतोय प्रवास। प्रशासन निवडणुकीतच गुंतल्याची टीका। म्हसवड सिद्धनाथ यात्रेला भक्तांचा मोठा प्रतिसाद। मानाच्या सासनकाठ्या येण्यास सुरुवात आणि भाविकांची मोठी गर्दी। यात्रेत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून येतात भक्त। वडोद खुर्द गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतीची अंतिम मंजुरी मिळाली। धरणग्रस्त गाव असल्यानं नागरिकांमध्ये उत्साह। 7 सदस्यीय कार्यकारिणी लवकरच कार्यरत। 29 नोव्हेंबरला भुसावळच्या रेल्वे ग्राउंडवर अस्मिता लीग ॲथलेटिक्स स्पर्धा होणार। मुलींचा सहभाग वाढवण्यावर भर। जळगाव जिल्ह्यातील निवड विशेष महत्त्वाची। सांगली महापालिकेतील 85 तांत्रिक पदाची भरती प्रक्रिया लवकरच सुरू। शासनाची मान्यता मिळताच TCS कंपनीमार्फत ऑनलाईन प्रक्रिया। छत्रपती संभाजीनगर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने घरफोडी आणि मोटरसायकल चोरीचे 6 गुन्हे उघड करत सराईत आरोपींना अटक केली। तपास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू। 15 दिवसात वाशी स्टेशनमध्ये 20 गुन्हे नोंद। घरफोड्या, लूट प्रकरणे वाढली। नवीन पोलीस निरीक्षक शिंदे साहेबांकडून तातडीच्या कारवाईची अपेक्षा व्यक्त। जवखेडा येथील स्वप्नील पवार यांची नांदेडच्या वैद्यकीय महाविद्यालयात MBBS साठी निवड। शाळेत शिक्षक व विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले। बाजारात भाव न मिळाल्यानं शेतकरी पठाळे यांनी 1 एकर मोसंबीची बाग JCBनं उपटली। सततच्या तोट्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला। चंद्रपूर शहरात कुष्ठरोग शोध मोहीम। 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान 71 पथके घराघरात जाऊन तपासणी करतील। एकूण 1 लाखाहून अधिक नागरिकांची तपासणी होणार। सिंदखेड तालुक्यात PM आवास योजना आणि राज्य योजनेचे हप्ते निधीअभावी थांबले। अनेकांचे काम अर्धवट। कर्जाच्या ताणामुळे लाभार्थी चिंतेत। सराफ, विधिज्ञ आणि बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचे छापे। 90 अधिकाऱ्यांची फौज तब्बल 18 तास तपासणी करत पुरावे केले जप्त। मातोश्री ग्राम समृद्धी योजनेत राजुरा विधानसभा क्षेत्रात 20 किमी पांढर रस्त्यांना मंजुरी। आमदार भोंगळे यांच्या पाठपुराव्याला यश। रामनगर धान्य बाजारात सिमेंट रोड व भूमिगत नालीचे लोकार्पण। आमदार मुनगंटीवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी समितीने अधिक मजबूत भूमिका घ्यावी। जिल्हा पोलीस अधीक्षकांनी देऊळगाव राजा येथे स्ट्रॉंग रूमची पाहणी करून सुरक्षा व्यवस्था तपासली। CCTV बंदोबस्त व अग्निसुरक्षेची पडताळणी पूर्ण। चंद्रपूर जिल्ह्यातील 11 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी MCMC समिती कार्यान्वित। जाहिरातीचे प्रमाण व पेड न्यूज तक्रारीची तपासणी समितीद्वारे केली जाणार।